साठी आमंत्रण दिलंय आणि तो संघ प्रथम फलंदाजी करण्यासाठी तर 5 ओव्हरची ही मॅच मैदानावरती आपण खेळवणार आहोत. हॅलो हॅलो. तर या ठिकाणी उजव्या बाजूला जे डकआउट केलेलं आहे त्या ठिकाणी फक्त खेळाडू बसतील. प्रेक्षक जे इतर बसले त्यांना विनंती आहे कृपया आपण त्या खुर्चीवरून उठा. या ठिकाणी व्यासपीठाच्या समोर उजव्या बाजूला ज्या खुर्च्या ठेवल्यात त्या फक्त खेळाडूंसाठी रिझर्व असतील. अन्य जे प्रेक्षक बसले त्यांना विनंती आहे आपण त्या खुर्च्यांवरून उठा. फक्त या खुर्च्या त्या खेळाडूंसाठी रिझर्व असतील. दरम्यान या ठिकाणी विकास कन्स्ट्रक्शनचे सर्व आदरणीय विकासजी राठोड साहेब आणि त्याचबरोबर त्यांचे बंधू शुभम राठोड साहेब हे देखील उपस्थित आहेत. या दोन्ही मान्यवरांना विनंती करतोय कृपया आपण व्यासपीठावरती स्थानापन्न व्हावं. विकास कन्स्ट्रक्शन या स्पर्धेसाठी खूप मोठं कॉन्ट्रीब्युशन आणि त्याचबरोबर शुभम आपल्याला देखील विनंती असेल कृपया आपण देखील व्यासपीठावरती यावं. आणि भारतीय जनता पार्टी शहर अध्यक्ष आदरणीय केळकर साहेब आपल्याला विनंती करेन की आपण विकासजींना सन्मानित करावं. आदरणीय केळकर साहेब यांच्या शुभ हस्ते आपण सन्मानित करतो विकासजी राठोड साहेब यांना. खूप मोठे व्यक्तिमत्व या ठिकाणी कन्स्ट्रक्शन क्षेत्रामधलं. आपण देखील आजच्या या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित राहिलात. या स्पर्धेची शोभा वाढवत आहे आपलं मनापासून धन्यवाद. धन्यवाद. या ठिकाणी पुन्हा एकदा जाऊया कॉम्बॉक्सकडे. त्या ठिकाणी जोडले जात आहेत विद्येचे माहेरघर पुण्यामधून या स्पर्धेसाठी दाखल झालेले आदरणीय ऋषी पवार सर यांच्याकडे आपण जाऊया. धन्यवाद. पहिली क्वालिफायर बाल ही मॅच यामध्ये जो संघ आपण पाहतो या ठिकाणी अर्धा सामना जिंकणार आहे तो सरळ धडक देणार आहे फायनल मध्ये. अर्थात इथे विजयी संघ टीम विजय प्राप्त करेल ती टीमला आपण फायनल मध्ये खेळताना बघणार आहोत. आणि मॅच विदिशा चॅलेंजर्स विरुद्ध अन्वी 11 आपण पाहतो या ठिकाणी ह्या दोन टीम्स आता पुढे खेळण्यासाठी दाखल झालेल्या आहेत. पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक तुम्ही बघाल या स्पर्धेमध्ये तब्बल 75,000 रुपये आणि द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक रोख रक्कम 50,000 रुपये अशी ही दोन मोठी पारितोषिक आपण पाहतो या ठिकाणी या स्पर्धेमध्ये आहेत. आणि इथे तुम्ही बघाल क्वालिफायर 1 मैदानावरती आपण खेळवतोय. 5 षटकांचा हा सामना राहणार आहे आणि इथे जो संघ आपण पाहतो सामना जिंकेल तो सरळ आज या पर्व 10च्या मेगा फायनल मध्ये आपण पाहतो प्रवेश करणार आहे. टॉस जिंकून शतरक्षण करण्याचा निर्णय दोन सलामीवीर मैदानावरती दाखल झालेला आहेत. एका साईडनं तुम्ही बघू शकता या आधीच्या मॅच मध्ये ज्यानं धावांची प्रचंड मोठी उधळण केली असा अनेक रंगांना भरलेला पांडुरंग मैदानावरती आलेला आहे. आणि पांडुरंगा बरोबरीत अक्षय ही सलामीची जोडी. तर पहिल्या क्रमांकाचं षटक टाकण्यासाठी गोलंदाजी मार्गवरती बघा अन्वी 11 कडनं गोलंदाजी मार्गवरती पहिलं षटक टाकण्यासाठी बॉलर ट्रॅक वरती बॉलर तयार आहे. क्वालिफायर 1 5 ओव्हरची मॅच पहिलं षटक मैदानावरती. डाव आपण पाहतो ठिकाणी आतमध्ये सुरू झालेला आहे. प्रेक्षक राजानं सुद्धा आपण पाहतो मोठ्या संख्येनं खरं तर या स्पर्धेला प्रतिसाद दिला आणि या स्पर्धेमध्ये खरी जान ओतली त्या प्रेक्षकांनी जे मोठ्या संख्येनं आपण पाहतो ही स्पर्धा पाहण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. नजर जाईल तिथं प्रेक्षक राजा तुम्हाला बघायला मिळतो ह्या मैदानावरती उपस्थित आहे. आपलं सर्वांचं पुन्हा एकदा दापोली प्रीमियर लीगच्या ह्या पर्व 10 मध्ये मनापासून स्वागत आहे. आपण या स्पर्धेचा भाग आहात. आडव्या बॅटने खेळलेला हा फटका क्षेत्ररक्षक पाठीमागे एक बाउन्स आपण पाहतो तो चेंडू थांबवला. दुसऱ्या धावेसाठीचा हा प्रयत्न. गुड रनिंग बिटवीन द विकेट 2 धावा. क्रिकेट खेळ जेवढा तुम्ही पाहाल या मैदानावरती खेळला जातो तेवढाच तो मैदानाच्या बाहेर खेळाडूंच्या मनामध्ये प्रेक्षकांच्या मनामध्ये सुद्धा खेळला जातो. प्रत्येक वयोगटातील प्रेक्षक ह्या मैदानावरती आपण बघितलं अगदी आजी आजोबांपासून ते त्यांच्या नाती नातवांपर्यंत या खेळावरती मनपूर्वक प्रेम करणारा प्रेक्षक वर्ग आपण बघितलेला आहे. आणि प्रत्येक वयोगटातील प्रेक्षक राजा या मैदानावरती उपस्थित होता आणि आजही ही स्पर्धा पाहण्यासाठी आपण पाहतो ठिकाणी हा प्रेक्षक उपस्थित. हा बॉल निघालाय सरळ सीमारेषेच्या दिशेनं आणि हा बॉल जाईल सीमारेषा पार. येतोय खणखणीत चौकार. बरोबर इथं आपण पाहतो धावफलक पुढे येणार आहे. धावफलकीवरती आपण नजर टाकू. पहिलं षटक 5 ओव्हरची मॅच आहे. इथून पाठीमागे तुम्ही बघाल सकाळी स्टेज मध्ये किंवा लीग पद्धतीमध्ये तुम्ही 6 ओव्हरच्या मॅच खेळलेला आहात. मात्र आता 5 ओव्हरच्या मॅच खेळत असताना थोडासा गेम प्लॅन किंवा एक वेगळं समीकरण घेऊन टीम मैदानावरती खेळणार आहे. प्रत्येक संघनायकाच्या किंवा प्रत्येक आपण पाहतो कॅप्टनच्या फिलॉसॉफी जर आपण बघितलं तर त्या वेगळ्या असतात आणि इथे 5 षटकांमध्ये एक वेगळी फिलॉसॉफी घेऊन आपण पाहतो ठिकाणी संघांना पुढे यायचंय.
फर्स्ट स्लिप मध्ये आपण पाहतो हा चेंडू शतरक्षक समोर एक चौकार आतापर्यंत आपण पाहतो पहिल्या ओव्हरमध्ये आपल्याला बघायला मिळालेला आहे. धावफलकीवरती बघा 5 ओव्हरची मॅच पहिलं षटक सुरू असताना आतापर्यंत 7 धावा धावफलक दाखवतोय. पहिलं षटक आतमध्ये शतरक्षणावरती थोडीशी बंधनं फील्ड सेटअप थोडासा बदलला जातो लेफ्ट हँड राईट हँड असं कॉम्बिनेशन अक्षय ऑन स्ट्राईक एंडला आपण बघणार आहोत. पुरेपूर अभ्यास करून आपण पाहतो ठिकाणी ह्या टीम्स मैदानावरती आता दाखल आहेत. असाध्य ते साध्य करिता कारण सायास अभ्यास तुका म्हणे अशी संत तुकाराम महाराजांची शिकवण आहे. कोणतीही गोष्ट अभ्यासानं साध्य होत असते. आता इथे अभ्यास म्हणजे केवळ पुस्तकी अभ्यास नव्हे तर एखादी गोष्ट जाणून घेण्यासाठी त्यात निशांत होण्यासाठी केलेली साधना फार महत्वाची असते आणि ते असाध्य ते साध्य करण्यासाठी झपाटलेल्या खेळाडूंसाठी ती फार उपयुक्त असते. ज्यावेळेस तुम्ही ही साधना मनापासून करता त्यावेळेस तुम्हाला या खेळामध्ये पाहिजे ते मिळवता येतं. आज क्रिकेटचा खेळ खेळाडू क्रिकेटच्या स्पर्धा क्रिकेटमधले रेकॉर्ड्स या सगळ्या गोष्टींना एक वेगळं विश्व साकारलेलं आहे आणि ही टेनिस क्रिकेटची दापोली नगरीमध्ये आपण पाहतो मानाची टुर्नामेंट आज यशस्वी पद्धतीने संपन्न होते आहे. बाउंड्री लाईनच्या बाहेर जे खेळाडू उभे आहेत त्यांना विनंती आपण खाली बसा जागेवरती. 7 धावा धावपलकीवरती पहिलं षटक आहे. अक्षयकडे पण बघाल स्ट्राईक पहिली क्वालिफायर जिंकल्यानंतर सरळ तुम्ही फायनल मध्ये दाखल होणार आहात. तर इथे ज्या टीमला पराभव येतोय त्या संघाला पुन्हा एक संधी तुम्ही बघाल फायनल मध्ये येण्यासाठी राहणार आहे. त्यामुळे या दोन टीम्स हा बॉल यष्टीरक्षकाचा अफलातून झेल एका हातामध्ये हा कॉट आणि पहिला हादरा टीम विदिशा चॅलेंजर्सचा एक मोठा खेळाडू कोसळला. काही गोष्टी तुम्ही बघायला अक्षरशः अनपेक्षित घटना घडत असतात. प्रेक्षक वर्गाला अक्षरशः डोळे चोळायला लावणाऱ्या घटना असतात खरं तर त्या की ही घटना सत्य आहे का अशी परिस्थिती पुढे येत असते. तुम्ही बघा डोळ्याचं पापणं पडत नाही तोपर्यंत यष्टीरक्षकाने टिपलेला एक देखणा झेल आणि अक्षय आपण पाहतो अडेकर बाद होऊन माघारी. तर न्यू बॅटर आतमध्ये आता दाखल होणार आहेत. पहिल्या क्रमांकाचं षटक तुम्ही बघाल. क्रिकेट अनिश्चितीने भरलेला हा खेळ या खेळामध्ये कधी काय होईल हे सांगता येत नाही. क्रिकेट खेळाचं वर्णन गेम ऑफ गोल्स अनसर्टिनिटीज अशा प्रकारे केलं जातं. या खेळामध्ये अगदी अचानक अनपेक्षित गलाटणी मिळत असते. वेगळे व अचानक बळ मिळण्याचे अनेक प्रसंग आपण या मैदानावरती बघत असतो. एखादा फलंदाज बाद होतो आणि संघाची दानादान उडते. भरवशाच्या खेळाडूकडनं झेल सुटतो आणि ज्या खेळाडूचा झेल तुम्ही सोडला तो खेळाडू त्यानंतर तुमच्या तोंडचं पाणी पळवतो. पंचांकडे एखादी मोठी अपील होत असते मात्र पंच एखादा निर्णय डावलतात. अशा अनेक घटना क्रिकेटच्या मैदानावरती होत असतात. एक सुंदर झेल आपण पाहतो तिथे आतमध्ये बघायला मिळाला. तर न्यू बॅटर आतमध्ये आता दाखल होतोय. अक्षयची जागा भरून काढण्यासाठी सोबत पांडुरंग मैदानावरती आहे. या खेळाडूंना प्रभावित करणारी कामगिरी मंत्रमुग्ध करणारी कामगिरी आपण पाहतो इथून पाठीमागे दाखवलेली आहे. आपल्या टीमसाठी एक चांगला स्टार्ट आणि प्रत्येक गोलंदाजाच्या विरोधामध्ये मोठे फटके आणि मोठं आक्रमण चढवणारा हा पांडुरंग या मॅच मध्ये कशा पद्धतीने खेळतो हे आपण बघणार आहोत. एक गडी गमावल्यानंतर धावपलकीवरती 7 धावा. टीम विदिशा चॅलेंजर्स क्वालिफायर 1 मैदानावरती रंगलेले आहे. फायनलचं तिकीट घेण्यासाठी या दोन टीम्स आपण पाहतो समोरासमोर आहेत. जिंकल्यानंतर एक पारितोषिक तुमचं कन्फर्म राहणार आहे. मोठा धनादेश आणि पर्व 10चा अर्थात दिवस रात्र आपण पाहतो ठिकाणी सुरू असणार हा क्रीडा महोत्सवाचा मानाचा करंडक उचलण्यासाठी आपण पाहतो या टीम्स इथून पाठीमागे सुद्धा अनेक संघटना आपण पाहतो ठिकाणी पछाडत या टीम्स पुढे आलेल्या आहेत. तर अजूनही आपण पाहतो ठिकाणी एक चांगले संघर्ष इथून पुढे आपल्याला आतमध्ये बघायला मिळणार आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट तिथे बघायला मिळाली. पहिल्या क्रमांकाचं षटक आपण आतमध्ये बघत होतो ते पहिल्या क्रमांकाचं षटक टाकून पूर्ण झालेलं आहे आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावपलकीवरती बनवल्या गेल्या त्या 9 धावा. एक गडी गमावल्यानंतर टीम विदिशा चॅलेंजर्स येणारी अजून 4 षटकं आपल्यासाठी शिल्लक आहे. येणाऱ्या 4 षटकांमध्ये किती धावफलक बनवण्यासाठीच हा संघ प्रयत्न करतो हे आपण आतमध्ये बघणार आहोत. स्वप्न मोठं बघितलेलं आहे. मोठ्या स्पर्धेचं अर्थात चॅम्पियन होण्याचं स्वप्न तुम्ही घेऊन मैदानावरती आलेला आहात. स्वप्न बघणं हा गुन्हा नाही मात्र तो क्षमता असताना सुद्धा ते स्वप्न पूर्ण न करणं हा मोठा गुन्हा आहे. आणि तुमचे स्वप्न इतकी सुस्त नक्कीच नाहीत की त्यांना तुम्ही इतक्या सहजतेनं सोडून देण्यास तयार व्हावं. बदलाची किंवा परिवर्तनाची चाड असल्याशिवाय समाजात समग्र क्रांती होत नसते. त्यासाठी सामाजिक दुःख वैयक्तिक व्हावं लागतं. पहिलं षटक मैदानावरती 9 ऑन बोर्ड. साई आमचे डीजे ऑपरेटर इथे आपण बघू शकतो. आता इथे याचा प्रेक्षकाच्या भूमिकेमध्ये सुंदर गीत वाजवण्याचं काम त्यांनी इथून पाठीमागे केलं आणि प्रेक्षक राजांना अर्थात त्यांनी त्यांच्या गाण्यातून एक वेगळा आनंद दिला. गाणं कविता गझल अशा वेगवेगळे फॉर्मॅट्स आपल्याला बघायला मिळतात. तुम्ही बघा एखाद्या सिनेमामध्ये एखादं गाणं ज्या वेळेस तयार होत असतं त्यावेळेस दिग्दर्शक लेखकाकडे जातो
आणि तो दिग्दर्शक सांगतो लेखकाला की माझ्या सिनेमामध्ये असा असा एक सीन आहे किंवा अशी अशी एक परिस्थिती, मला त्याच्यावरती गाणं लिहून दे. आणि त्यानंतर लेखक ते गाणं लिहून देतो. लिहिणारा वेगळा असतो, गाणारा वेगळा असतो, त्याला चाल देणारा वेगळा असतो. कविता जर बघितल्या आपण किंवा पोएम ज्याला म्हटलं जातं, त्यामध्ये मात्र तुम्ही बघू शकता कवी, त्या कवीला जर एखाद्या फुलावरती कविता सुचली तर तो त्या फुलावरती कविता करतो. सगळं मटेरियल त्याचं तो वापरतो आणि त्याच कवीला चाल सुद्धा आपण पाहतो, त्या कवितेला चाल सुद्धा तो स्वतः देत असतो. त्यामुळे तो स्वतःचं मटेरियल वापरतो. गझल हा एक वेगळा फॉर्मॅट आहे. गझल सुद्धा आपल्याला माहिती असतील. एक छोटीशी गझल होती, मला वाटतं माझ्या वाचनामध्ये आलेली, की गरीबाच्या लग्नाला नवरी गोरी काय आणि काळी काय, माघाईने पिचलेल्यांना दिवाळी काय आणि होळी काय. या गझल वेगळ्या असतात, कविता वेगळ्या असतात, संगीत वेगळं असताना इथे साई आमचे डीजे ऑपरेटर ही स्पर्धा उभी करण्यासाठी मोठं सहकार्य. तुम्ही बघू शकता त्यांच्या चेहऱ्यावरती स्मित हास्य. धावपलकीवरती 9 ऑन बोर्ड षटक क्रमांक दुसरं सुरू होणार आहे. अनूप खूप मोठा रनअप घेऊन आपण पाहतो. अनूप गोलंदाजी मार्कवरती धावायला तयार. पहिल्या षटकामध्ये एकेरी अंक हा धावपलकीवरती. हा बॉल थोडासा पाठीमागे ठेवला होता, बॅटने खेळला स्क्वेअर लेग पुढे. दुसऱ्या धावेसाठी आपण पाहतो अडेकर होणारा प्रयत्न. गुड रनिंग बिटवीन द विकेट आणि या चेंडूवरती आपण पाहतो मिळतील त्या 2 धावा. या 2 धावेबरोबर धावपलक दुहेरी अंकामध्ये पदार्पण करणार आहे. इथून पाठीमागचा संघर्ष सुद्धा आपण पाहतो दोन्ही टीमचा अर्थात मोठा राहिला. मैदानं गाजवलेली आहेत आणि आता इथे तुम्ही क्वालिफायर 1 मध्ये तुमची गाठ पडलेली. इथे जर तुम्ही जिंकलात तर सरळ तुम्ही फायनल मध्ये दाखल होणार आहात. ज्या स्पर्धेची तुम्ही आतुरतेने वाट बघितली होती ती स्पर्धा तुमच्या समोर येऊन थांबलेला आहे. जो शांततेचा काळ होता किंवा ज्या लीग स्टेज होत्या आता त्या मॅच संपलेल्या आहेत. बॅटने खेळलेला हा फटका फाईन लेग एरियामध्ये नो मॅन्स लाईन मध्ये तिकडे चेंडू खेळला. क्षेत्ररक्षकाचा मोठा धावपाल, मोठा रनअप, मात्र क्षेत्ररक्षक तो बॉल थांबवू शकला नाही. सीमारेषेच्या बाहेर हा चेंडू 4 रन. या चौकाराबरोबर धावपलक पुढे येईल. 15 धावा. षटक क्रमांक दुसऱ्यामध्ये आपण आहोत. 5 ओव्हरच्या मॅच आहेत. महत्वाच्या मॅच आपण पाहतो दोन्ही टीमसाठी. दोन्ही टीम्सना इथून पाठीमागे आपण पाहतो संघाचे जे संघ मालक आहेत, मुलांमधील असणाऱ्या उपजीवित कलागुणांना कुठेतरी वाव मिळावा यासाठी सगळ्या संघ मालकांनी आपण पाहतो ती मालकी त्यांच्याकडे ठेवलेल्या आहे. ग्रामीण भागातील मुलांमध्ये त्या उपजीवित कलागुण असतात, मात्र त्याच्यासाठी अशी व्यासपीठं मिळत नाहीत. मात्र दापोली गावामध्ये आपण पाहतो गेली 10 वर्ष हे व्यासपीठ खरं तर खेळाडूंसाठी उभं राहते आणि संपूर्ण दापोली नगरीमध्ये जेवढेही खेळाडू क्रिकेट खेळतात त्या सगळ्या खेळाडूंचा सन्मान ह्या व्यासपीठावरती आयोजक करतायत. ही खूप मोठी गोष्ट आहे. तुम्ही सन्मान विसरा, मात्र सन्मान करणार ही माणसं कायम लक्षात ठेवा, कारण त्या माणसांनी तुमच्यातल्या चांगुलपणाची पूजा करण्याचं काम केलेलं आहे. आणि हे चांगुलपणाची पूजा करण्याचं काम फक्त 1-2 वर्ष नाही तर गेली 10 वर्ष हे आयोजक करतायत. षटक क्रमांक 2 शरीरापासून दूरवरती ठेवलेला आपण पाहतो अडेकन चेंडू. क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा वाऱ्याच्या वेगानं त्या बॉलवरती गेला. दुसऱ्या क्रमांकाचं षटक. गोलंदाजी मार्कवरती आपण अनुपला बघतोय. हसन टिकलेची चर्चा आहे गेली 2 दिवस. सगळ्यात जास्त बोली परवा 10 मध्ये जर कोणाला लागली तर ती हसन टिकलेला लागली. सर्वाधिक महागडा खेळाडू या स्पर्धेमधला. आता इतक्या बोली लावून इतके पॉइंट्स त्याच्यावरती खर्च केले संघ मालक संघ नायकांनी, ते उगच केलेले नाहीत. हसन टिकले समोर आपण बघतोय, तोच धावलाय आणि त्याच्या जोडीत हा बॉल सोपा लॉलीपॉप जाईल आणि पांडुरंग मैदानावरती आपण बघू शकतो एक साइड लढवतोय, मात्र दुसऱ्या साइडनं त्याला कोणी सोबत देत नाही. साथीदार सुद्धा आपण पाहतो आतमध्ये धारातीर्थी पडलेला आहे. क्वालिफायर 1 टीम तुम्ही खेळताय. लढाई अजूनही आपण पाहतो अडेकन अर्थात मोठी. जिंकल्यानंतर फायनल मध्ये आपण पाहतो तुम्हाला दार ओपन होणार आहे. लाईट्स बंद करा. पुढे कार जी उभे 4 व्हीलर गाडी, त्या गाडीमध्ये ज्यांना कोण बसलेलं आहे त्यांना विनंती लाईट्स बंद करा. समोर जे प्रेक्षक आहेत त्यांना विनंती आहे, त्यांना सांगा गाडी मालकांना लाईट बंद करायला. षटक क्रमांक दुसऱ्यामध्ये आपण आहोत. 2 खेळाडू बाद. पांडुरंग एका साईडनं आपण पाहतो मैदानावरती लढतोय, तो दुसऱ्या साईडनं त्याची साथ जास्त वेळ कोणताही खेळाडू आतमध्ये देऊ शकलेला नाही. तर न्यू बॅटर आता मैदानावरती दाखल होणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आपण इतिहासावरती भाष्य केलेलं आहे. छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास तुम्ही बघा, डोळ्यासमोर ठेवा. आयुष्यामध्ये एकही लढाई न हरलेला शंभू राजा केवळ फितुरीमुळे कैद झाला, हे दुर्दैव राहिलेलं या मातीचं.
कठीण काळामध्ये आपण पाहतो धाडसानं लढायला शिकवणारे खरं तर हा इतिहासातला लढा आपल्याला डोळ्यासमोर ठेवावा लागतो. बघायचं कठीण काळ थोडासा दिसतो कारण 2 खेळाडू बाद आहेत. धावफलक 10 स्थिर उभा तो 16 धावा. दुसऱ्या क्रमांकाचा षटक आतमध्ये सुरू असताना पुन्हा हा बॉल अचूकल्यानं लेंथ वरती मिडावपै पुढे. या चेंडूवरती सुद्धा कोणत्याही पद्धतीची धाव मिळणार नाही. 16 धावा धावफलकीवरती पुढे यायचंय. विपत्तीमध्ये तू माझं रक्षण कर ही माझी प्रार्थना नाही, तर विपत्तीमध्ये मी भयभीत होऊ नये एवढीच माझी इच्छा आहे. परमेश्वराकडे आपण पाहतो प्रार्थना सुरू झालेल्या आहेत. पर्व 10चा चॅम्पियन होण्यासाठी आपण पाहतो ठिकाणी इथे प्रयत्नांमध्ये हा फुल टॉस होता. चेंडू बॅक टू बॉलर आहे. क्षेत्ररक्षक कोणताही उभा नव्हता तिकडे आणि एक बाउन्स घेत हा चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर येतो. या चेंडूवरती राहतील त्या 4 धावा. या चौकारा बरोबरीत 2 षटकांचा खेळ आपण पाहतो आतमध्ये टाकून पूर्ण झालेला आहे. 2 षटकांचा खेळ संपल्यानंतर धावफलकीवरती बघू शकतो आपण 2 गडी बाद असताना टीम विदिशा चॅलेंजर्स प्रथम फलंदाजी करताना 20 धावा या धावफलकीवरती आपण पाहतो पूर्ण झालेला आहे. अजून येणारी 3 षटकं इथून पुढे आपण बघणार आहोत. बघायचं येणाऱ्या 3 षटकांमध्ये गोलंदाजांचा वापर कशा पद्धतीने होतो, तर अजूनही पांडुरंग मैदानावरती खेळतोय. हे खूप आपण पाहतो ठिकाणी बॅटिंग टीम साठी जमेची बाब आहे, कारण पांडुरंगनं अजून आपण पाहतो प्रतिस्पर्धेला आपली विकेट घेऊ दिलेली नाही. पंढरपुरात पांडुरंग उभा आहे. इथे हिमाजी मोडक सरांचं सुद्धा आपण पाहतो ठिकाणी इथे आगमन झालेलं आहे. हिंदी समालोचन आपण पाहतो त्यांच्या माध्यमातून आपण ऐकत आलोत. ते सुद्धा आज या स्पर्धेसाठी या ठिकाणी आवर्जून इथे उपस्थित होत आहेत. त्यांचं आम्ही दापोलीमध्ये मनापासून स्वागत करतो. आपण या ठिकाणी उपस्थित आहात. 2 ओव्हरचा खेळ आपण पाहतो धावफलकीवरती 20 धावा ऑन बोर्ड वरती. तर षटक क्रमांक 3 बघायचंय. पांडुरंग संत पंढरीसी जाती निरोप धाडी तया हाती माझा ना पडावा विसर तुका विनवितो किंकर. पांडुरंग तुमसी विष्णू पंढरया तू साकई माझी काय लागती पादुका ते मी तळिका मृत्यू का. अभ्यास पांडुरंग मैदानावरती. तर षटक क्रमांक 3 टाकण्यासाठी पांडुरंगाला उभं करण्यासाठी आपण पाहतो हसन टिकले नावाचं ब्रह्मास्त्र टीमनं पुढे आणलेलं आहे. या स्पर्धेमधला सर्वाधिक महागडा खेळाडू हसन टिकलेच्या खांद्यावरती जबाबदारी. तो खेळाडू बॉलिंग ट्रॅक वरती. पहिला बॉल बॅक टू बॉलर आपण पाहतो खेळलेला हा चेंडू. दुसऱ्या धावेसाठीचा हा प्रयत्न हसनकडे येते फेक. तोपर्यंत आपण पाहतो 2 धावा घेण्या इतपत वेळ होता. 2 धावा आल्या. 2 धावे बरोबर धावफलकीवरती 22 धावा. षटक क्रमांक सुजी यांकडनं हसन टिकले आपल्यासाठी पारितोषिक आलंय बघा. आपल्या प्रत्येक विकेटसाठी 101 रुपयांचं पारितोषिक. तर आपण इथे विकेट हॅट्रिक जर घेऊ शकला तर 500 रुपयांचं पारितोषिक. हसन टिकलेसाठी हा बॉल त्याने टाकलेला बॉल होता. कव्हर मध्ये खेळलेला हा चेंडू. दुसऱ्या धावेसाठीचा प्रयत्न मात्र थांबवलाय. पावनखिंडीतल्या लढाईबद्दल आपण चर्चा केली होती. स्वराज्य स्थापन करण्यासाठी स्वतःचं अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी आपण पाहतो ठिकाणी टीम्स आता मैदानावरती लढणार आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासावरती आपण बोललो होतो की दुश्मनांनी सुद्धा आपण पाहतो कौतुक करावं असा राजा होऊन गेला. आपण पाहतो छत्रपती शिवाजी महाराज. हा बॉल पुन्हा एकदा थोडीशी स्क्वेअर कटची झलक आपण पाहतो तिथे बघायला मिळाली. पॉइंट क्षेत्रामध्ये हसन टिकले तुम्ही बघाल फिरकीचा जादूगार म्हणून ओळखला जाणारा हा खेळाडू. 6 चेंडू 6 प्रकारे टाकण्याची ताकद ठेवणारा हसन आपल्या टीम साईडनं आपण पाहतो ठिकाणी एक चांगली गोलंदाजी करत आला. आणि जी बोली आपण पाहतो या स्पर्धेमध्ये सर्वाधिक जास्त त्याच्यावरती ठेवलेली आहे. ती बोली का त्याच्यावरती ठेवली आहे, त्याने स्वतःचं ते कर्तृत्व सिद्ध करून सुद्धा या स्पर्धेमध्ये दाखवलेलं आहे. तुम्हाला स्वतःचं कर्तृत्व सिद्ध करून दाखवावं लागतं. आणि एकदा का तुम्ही स्वतःचं कर्तृत्व सिद्ध केलं की मग तुमच्याकडं संशयानं बघणाऱ्या नजरा आदरानं खालत झुकत असतात. हसन टिकलेचा गरकन चेंडू फिरला. किती टन मोठा होता बघितला आपण हसन टिकलेचा. यशरक्षक एष्ट्यांना खिटून उभा आहे पाठीमागे. हा बॉल शॉर्ट थर्ड मॅन क्षेत्ररक्षकाच्या हातावरती जाऊन थांबला हा बॉल. आणि याच बरोबरीत तिसरा खेळाडू मनोज सुद्धा मैदानातून बाहेर. बडझड आपण पाहतो तर व्हायला सुरुवात झालेला आहे. जे सुरुवातीची गरज होती किंवा जे सुरुवातीची अपेक्षा होती त्या सुरुवातीमध्ये आपण पाहतो ठिकाणी ते सातत्य बघायला मिळालेलं नाही. तर एक खेळाडू तुमचा एका साईडनं एक बुरून शाबित त्यानं ठेवलेला आहे. मात्र दुसऱ्या साईडनं आपण पाहतो ठिकाणी होणारी मोठी पडझड तुम्हाला आतमध्ये बघायला मिळते. कठीण काळामध्ये टीम धाडसानं लढावं लागतं. स्वतःला भक्कम बनवावं लागतं.
आयुष्यात घडलेल्या अप्रिय घटनांमुळे तुम्हाला अधर्म करण्याचा अधिकार मिळत नाही. कर्णानं कृष्णाला विचारलं होतं, माझा जन्म झाल्याबरोबरच माझ्या आईनं मला सोडून दिलं कारण मी अनरोज संतती होतो, यात माझी काय चूक होती? मला द्रोणाचार्यांनी शिक्षण नाकारलं कारण मी क्षत्रिय नव्हतो. परशुरामांनी मला विद्या दिली पण मला शाप दिला की ती विद्या मी विसरून जाईल कारण मी क्षत्रिय नव्हतो. द्रौपदीच्या स्वयंवरात मला अपमान सहन करावा लागला. कुंतीनं शेवटी माझं सत्य तिच्या मुलांना वाचवण्यासाठी सांगितलं. त्यानंतर कर्णाला उत्तर दिलं होतं श्रीकृष्णानं, कर्णा माझा जन्म कारागृहात झाला. जन्माच्या अगोदर पासून मृत्यू माझी प्रतीक्षा करत होता. तुम्ही तलवारी रथ घोडे धनुष्य बाणाच्या आवाजात लहानाचे मोठे झालात. मला गोशाला शेणमाती मिळाली आणि मी चालायलाही लागलो नव्हतो. तेव्हापासून माझा जीव घेण्याचे अनेक प्रयत्न झाले. कर्मभूमी हा बॉल उडवलाय सरळ सीमारेषा पार. या चेंडूवरती आपण पाहतो ठिकाणी येतो एक मॅसिव्ह षटकार. हसन टिकलेला शेवटच्या बॉल वरती, मला वाटतं शेवटच्या क्षणी त्याच्यावरती मोठं आक्रमण चढवलं आणि बॉल टाकून दिला सरळ आपण पाहतो सीमारेषेच्या बाहेर. 3 षटकांचा खेळ आपण पाहतो मैदानावरती टाकून पूर्ण झालेला आहे. क्वालिफायर 1 मैदानावरती आपण बघतोय विदिशा आणि आर्मी 11 या 2 टीम मध्ये 3 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर धावपलकीवरती 31 धावा. 31 धावा धावपलकीवरती. येणारी अजूनही 2 षटक आपण पाहतो मैदानावरती शिल्लक. एखादा क्षण किती घातक ठरू शकतो किंवा एखादा चुकीचा टप्पा बघा हसन टिकलेचा. चांगलं षटक पडत होतं मात्र एक चुकीचा टप्पा आणि त्यावरती आलेला एक मोठा हल्ला आणि धावपलकीवरती 31 धावा. 3 षटकांचा खेळ संपलेला आहे. एक क्षण खूप महत्वाचा असतो. एकदा जर तो क्षण हातामधून निघून गेला की तो परत तुम्हाला आणता येत नाही. जगाचा मालक सोबत असताना सीता मातेला मुठभर सोनं असलेल्या हरणाचा मोह झाला आणि रावणाची अख्खी लंका सोन्याची असताना मात्र अशोक वनात प्रभू रामाची किंमत सोन्यापेक्षा मोठी हे कळालं होतं. 31 धावा धावपलकीवरती. षटक क्रमांक 4 ला आपण पाहतो मध्ये सुरुवात होणार आहे आणि 4थ्या क्रमांकाचं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवरती मिथुल हे 4थ्या क्रमांकाचं षटक टाकण्यासाठी आपण पाहतो बॉलिंग ट्रॅक वरती आपण त्यांना बघणार आहोत. क्वालिफायर मॅच मैदानावरती आहे. इथे हा सामना जर किंवा इथून पुढचे जे 2 मॅच होणार आहेत जर ते सामने आणि हा सामना जर टाय झाला बरोबरी सुटला तर मात्र तुम्ही बघाल सुपर डुपर मुकाबला, सुपर ओव्हर खेळवली जाईल. सामना जर बरोबरीत राहिला तर षटक क्रमांक 4 आपण पाहतो मैदानावरती सुरू झालेला आहे. पांडुरंग मैदानावरती एका साईडनं त्यानं लढाई आपण पाहतो चालू ठेवली होती मात्र दुसऱ्या साईडनं त्याला सोबत मिळाली नाही. 1 आणि 2 खेळाडूंना चांगलं खेळून तुम्हाला जिंकता येत नाही. टीम क्रिकेट इज अ टीम गेम. इफ यू वॉन्ट गो अँड प्ले युअर इंडिव्हिज्युअल गेम असं म्हटलं जातं. तुम्हाला स्वतःचा स्वाभाविक खेळ दाखवावा लागतो. एका ताकदीनं लढावं लागतं सगळ्यांना एकत्रित येऊन. फील्ड सेटअप आपण पाहतो थोडासा बदलला जातोय. 4थं षटक आहे. 32 ऑन बोर्ड 32 धावा या धावपलकीवरती ऑन बोर्ड वरती आतापर्यंत पूर्ण झालेला हा धावपलक आहे. हा बॉल थोडंसं शफल करत पाल स्क्वेअर लेग पंचांना पार करत हा डीप स्क्वेअर लेग मध्ये गेलेला हा चेंडू शतरक्षक पाठीमागे. या चेंडूवरती सुद्धा आपण पाहतो ठिकाणी एक सिंगल धाव राहील. एका सिंगल बरोबरी धावपलक पुन्हा एकदा पुढे येण्यासाठीचा प्रयत्न करतोय. पांडुरंग मैदानावरती खेळतो हे फार महत्वाचं आहे. थोडं आपण पाहतो अजूनही इथून पुढे काही चेंडूंचा खेळ शिल्लक असताना तो अजूनही पुढे अटॅक करू शकतो. ही ताकद त्या खेळाडूकडे आहे. त्यानं ती प्रूफ करून दाखवलेली खेळी आपण इथून पाठीमागे गेले 2 दिवस बघितलेले. तो खेळाडू लोअर फुलटॉस आपण पाहतो. चेंडू पुन्हा एकदा स्क्वेअर लेग मध्येच गेलाय. यावेळेस मात्र शतरक्षकाचा चांगला स्टॉप तिथे आणि या चेंडूवरती सुद्धा आपण पाहतो ठिकाणी एक सिंगल. एका सिंगलनं आपण पाहतो एका धावानं धावपलक पुढे येतोय. बारिश की बूंदे भली छोटी हो लेकिन उनका बरसना लगातार बड़ी नदियों का कारण बन जाता है. वैसे हमारे छोटे छोटे प्रयास भी जिंदगी में बहुत बड़े बदलाव ला सकते. एक धाव सुद्धा आपण पाहतो या मॅच मध्ये अर्थात तितकीच महत्वाची राहणार आहे. पुन्हा एकदा त्या शतरक्षकाकडे आपण पाहतो ठिकाणी आलेला बॉल पुन्हा एक चांगला स्टॉप तिकडे. या चेंडूवरती सुद्धा आपण पाहतो राहील एक सिंगल धाव. 4थ्या क्रमांकाच्या षटकामध्ये आपण आहोत. या एका सिंगल धावेबरोबर धावपलकीवरती 35 धावा या ऑन बोर्ड वरती पूर्ण होणार हा धावपलक आहे. क्वालिफायर 1 जिंकलेल्या टीमला आपण पाहतो फायनल मध्ये खेळण्याची सुवर्ण संधी. यानंतर तुम्ही बघणार आहात शिंदे फायटर्स विरुद्ध फाटक डेव्हलपर्स. या 2 टीम्स पुढे मॅच खेळताना आपण बघू. विकेट मध्ये आलेला हा चेंडू हसन फेक तुम्ही बघाल हसनची
चांगला स्टॉप, तिसऱ्या क्रमांकाचं षटक हसन टिकलेकडनं आपण पाहतो टाकून घेतलं होतं. 2 धावा, गुड रनिंग बिटवीन द विकेट. आतापर्यंत या षटकामध्ये मात्र कोणताही मोठा फटका या गोलंदाजानं आपण पाहतो प्रतिस्पर्ध्याला खेळू दिला नाही. पहिल्या चेंडूवरती आलेली सिंगल, त्यानंतर पुन्हा सिंगल आणि काही डबल धावा आपण पाहतो या ठिकाणी या ओव्हरमध्ये. आतापर्यंत हे षटक आता हे ट्रॅव्हल होताना आपण बघितलेलं आहे. हो हो हो, परफेक्ट ब्लॉक होल उभं केलं जागची जागी पांडुरंगाला ह्या बॉलवरती. या निर्धाव चेंडू बरोबर षटक क्रमांक 4 मैदानावरती टाकून पूर्ण झालेला आहे. 4 षटकांचा खेळ संपला. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावपलकीवरती बनवल्या गेल्या त्या 37 धावा. 37 धावा धावपलकीवरती शेवटच्या 6 चेंडू. चला स्पीडअप करा. हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा थांबला तो संपला. प्रेमाची सावली सुनील गावस्कर सरांनी आपण पाहतो गायलेलं ते गीत, त्या सिनेमामध्ये केलेलं काम. जागतिक कीर्तीचा आघाडीचा फलंदाज म्हणून सुनील गावस्कर 1970 ते 1987 पर्यंत क्रिकेट विश्वात आपल्या तंत्रशुद्ध आणि सातत्यपूर्व फलंदाजीनं त्यानं विक्रमांची मालिका रचली होती. आणि सुनील गावस्करांनी सांगितलं की थांबायला वेळ नाही, त्यामुळे सातत्यानं आपल्याला चालावं लागतं पुढे. सुनील गावस्कर तुम्ही पहा, क्रिकेट विश्वातला असा एकमेव खेळाडू आहे ज्याच्या आयुष्यावरती PhD म्हणजे प्रबंध सादर झालेला आहे. व्यक्ती, आयुष्य, करिअर आणि क्रिकेट विश्वाला दिलेली देणगी हा विषय घेऊन यश शिवराम कृष्ण यांना अलिगप्पा एज्युकेशन कॉलेज तामिळनाडू येथून 1889 मध्ये प्रबंध सादर केला. आणि गावस्कर जगातला असा एकमेव खेळाडू आहे ज्याच्या आयुष्यावरती डॉक्टरेटचं संशोधन म्हणजेच प्रबंध सादरीकरण झालेलं आहे. 4 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर धावपलकीवरती 37 धावा आहेत. तर शेवटचे 6 चेंडू टाकण्यासाठी पुन्हा एकदा हसन टिकलेवरती ही जबाबदारी दिलेली आहे. शेवटचे 6 चेंडू घेऊन आपण पाहतो त्याला ही जबाबदारी सांभाळायची. यानंतर होणाऱ्या सामन्याचा टॉस आम्ही लगेच करणार आहोत. शिंदे फायटर्स आणि भडक डेव्हलपर्स दोन्ही संघनायकांना विनंती केली जाते की आपण टॉस साठी नाणेफेकीसाठी या. इथे आपण पाहतो ठिकाणी आवर्जून ही स्पर्धा पाहण्यासाठी पुणे शहरातून महाराष्ट्र पोलीस सेवेमध्ये कार्यरत असणारे आमचे पुणे पोलीस, ज्यांचा पुणे जिल्ह्यामध्ये टेनिस क्रिकेटमध्ये मोठा दबदबा राहिलाय, असे विक्रम दादा जमादार यांचं आपण पाहतो दापोली नगरीमध्ये आगमन झालेलं आहे. त्यांचं आम्ही दापोली नगरीमध्ये मनापासून स्वागत करतो. आणि बघा त्यांचं स्वागत करणारा एक मोठा तडाखा मैदानावरती या चेंडूवरती मोहर आहे ती चौकाराची. बरोबरी धावपलकीवरती आपण पाहतो होणारी वाढ आपण बघू शकणार आहोत. या चौकारानं धावपलक दाखवतो तो 41 धावा. शेवटच्या षटकाला आपण पाहतो मैदानावरती सुरुवात हसन टिकलेवरता ते आक्रमण बघायला मिळालं. शेवटचा बॉल होता याआधी हसन टिकलेचा 3ऱ्या क्रमांकाच्या षटकामधला, तिथेही मोठा फटका आला होता 6 धावा. तर आता ह्या शेवटच्या षटकामध्ये हसन टिकलेला पुढे आणलंय आणि या चौकारा बरोबरी धावपलकीवरती 41 धावा या ऑन बोर्ड वरती पूर्ण आहेत. 41 फुल टॉस हसन टिकले आणि फुल टॉस चेंडू वरती हसनला दाखवलंय आसमान आणि हा चेंडू पाठवलाय सरळ स्क्वेअर लेग सीमा रेषा पार. एक मोठा षटकार. टीमचा प्रमुख बॉलर हसन टिकलेलाच टार्गेट केलंय. केशवच्या बॅट मधून निघलेला एक मॅक्सिव्ह आपण पाहतो एक मोठा सुपरसॉनिक षटकार होता. हसन टिकले आपण पाहतो 2 खेळाडूंमध्ये पुन्हा एकदा थोडीशी चर्चा. 6 चेंडू आतापर्यंत केशव आणि 6 चेंडू मध्ये 17 धाव्यांवरती आतापर्यंत आपण पाहतो. एका साईडनं पडझड जरी होत राहिली असली तरी पांडुरंग बरोबरीत केशव मैदानावरती. हा बॉल यावेळेस मात्र आपण पाहतो ठिकाणी समोर धावबाची संधी होती निर्माण आणि धावबाद होऊन आपण पाहतो ठिकाणी खेळाडू माघारी. शेवटचं षटक आहे. धावा गोळा करण्यासाठीच आपण पाहतो ठिकाणी प्रयत्न आहे, कारण माहित आहे जिथून धावा गोळा करता येईल तिथून धावा गोळा करायचे. प्रतिस्पर्धी मोठा आहे, त्या संघानं सुद्धा इथून पाठीमागे एक चांगली कमालीची कामगिरी या मैदानावरती करून दाखवलेली आहे. आणि अशा मोठ्या प्रतिस्पर्धेला अर्थात तिथे थांबवायचं असेल तर तितकासा धावपलक आपल्या हातामध्ये असणं फार महत्वाचं आहे. आणि तो धावपलक बनवण्यासाठीचा प्रयत्न केशव वेल प्लेड. जिथे गरज होती आपल्या संघासाठी कुणीतरी मैदानावरती उभं राहणं, तिथे हा खेळाडू आपल्या टीमसाठी उभा राहिला. छोटीशी इनिंग होती खरं तर त्याची, मात्र ती छोटीशी इनिंग ही त्याच्यासाठी त्यांच्या संघासाठी खूप फायदेशीर ठरेल. न्यू बॅटर नॉन स्ट्राईक एंडला शेवटचं षटक आहे आणि शेवटच्या षटकातले शेवटचे काही चेंडू अजून मैदानावरती शिल्लक आहेत.
हा बॉल पुन्हा एकदा आपण पाहतो सरळ हवाई मार्गाने खेळण्याच्या प्रयत्नामध्ये शतरक्षक पोचला होता चेंडूपर्यंत, मात्र आपण पाहतो या ठिकाणी थोडासा कठीण जाईल त्याच्यासाठी. 2 धावांचा अटेम्प्ट तिकडे राहिला. 2 धावा राहतील. 2 धावे बरोबर धावपलकीवरती बघू आपण 49 धावा या धावपलकीवरती 5व्या क्रमांकाचं षटक सुरू असताना सुरुवातीच्या काळामध्ये पडझड होऊन सुद्धा आपण पाहतो या ठिकाणी 49 धावांची एक मोठी खेळी आतापर्यंत विदिशा चॅलेंजर्सच्या माध्यमातून हसन टिकलेचा पुन्हा एकदा बॉल गरकन फिरला, छोटासा रनअप आणि ह्या निर्धाव चेंडू बरोबरीत पहिली इनिंग तुम्ही बघाल मैदानावरती संपलेली आहे. क्वालिफायर 1 अन्वी 11 विरुद्ध विदिशा चॅलेंजर्स. टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय आणि त्या टीमनं आपण पाहतो प्रतिस्पर्ध्याला 5 ओव्हरमध्ये खर्च केला त्या 49 धावा. तर येणाऱ्या 30 चेंडूमध्ये अन्वी 11 आपल्याला लढाईचे बनवायचे 50 धावा. चला टॉस करतो आपण. शिंदे फायटर संघाचे संघनायक आणि फाटक डेव्हलपर संघाच्या संघनायकांना विनंती केली जाते की आपण टॉस बॉक्स मध्ये संपर्क करा. यानंतर होणाऱ्या मॅचची नाणेफेक आपण या ठिकाणी संपन्न करीत आहोत. 3 चेंडू 50 धावेंचं टार्गेट पुढे सेट करण्यात आलेलं आहे पहिली क्वालिफायर मैदानावरती. चला या ठिकाणी फाटक डेव्हलपर टीमच्या कॅप्टन विनंती असेल आपण टॉस बॉक्स कडे या. फाटक डेव्हलपर टीम कॅप्टन चला टॉस बॉक्स कडे या. समीर दादा, अमित दादा, चला यानंतर पुढचा सामना एक फार महत्वाची लढत असेल. पहिला एलिमिनेटर सामना आपल्याला पाहायला भेटेल. एकीकडे असेल आतापर्यंत 9 पर्वापैकी 4 पर्वांमध्ये जो संघ चॅम्पियन ठरला आहे शिंदे फायटर्स आणि या टीमच्या विरोधामध्ये पर्व 3 मध्ये विजेता ठरलेला फाटक डेव्हलपर्स हा संघ आपल्याला पाहायला मिळणार आहे. दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती. या ठिकाणी शिंदे फायटर्स टीमचे कॅप्टन आलेत. फाटक डेव्हलपर संघाच्या कॅप्टनला विनंती आहे इनिंग ब्रेक मध्ये टॉस होणं गरजेचं आहे. चला या इकडे. फाटक डेव्हलपर्स टीम कॅप्टन विनंती आहे फार वेळ जाणार नाही याची दक्षता घ्या कारण सेकंड इनिंग सुरू होण्याच्या अगोदर आपल्याला टॉस करायचं. अक्षय पाठवा कुणाला तरी प्लीज. जतीन दादा या लवकर वेळ कमी आहे तिकडे इनिंग चालू होतीये. के जे जाधव साहेब या ठिकाणी आले त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय. राकेश जी आपले देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. या ठिकाणी आपण पाहतोय शिंदे फायटर संघाचे कॅप्टन आकाश सपकाळ आपल्या बरोबर आहेत आणि त्याचबरोबर फाटक डेव्हलपर संघाचे देखील कॅप्टन आलेत. आपण टॉस करतोय बोट टीम मध्ये. चला या ठिकाणी टॉस केला जातोय. फर्स्ट एलिमिनेटर सामना हेड साला आणि या ठिकाणी आपण पाहतोय टॉस जिंकला इथे फाटक डेव्हलपरच्या टीमने. काय डिसिजन असेल? आम्ही प्रथमतः चेस करू. या ठिकाणी फार मोठी अपॉर्च्युनिटी असेल कारण तर मात्र या पर्व अंतिम फेरीमध्ये पोहोचण्यासाठी आता काय आम्ही जे करत आलोय तेच करू आणि जे चुकलंय त्या चुकी आणि आमची बॅक करू. समोर या ठिकाणी मध्ये चॅम्पियन ठरलेला आहे. काय सांगाल त्या टीम विषयी देखील कारण जबरदस्त टीम फॉर्म मध्ये आहे आणि त्याचबरोबर तुमचा संघ देखील आता नक्कीच या ठिकाणी फॉर्म मध्ये पाहायला मिळतोय. नाही चांगली टीम तर आहे विरोधात पण आम्ही पण आमचा कॉन्फिडन्स लूज नाही करू आणि एक टफ फाईट देऊन जिंकायचा प्रयत्न करू. धन्यवाद. या ठिकाणी तुम्हाला देखील शुभेच्छा असतील. तर या ठिकाणी आकाश काय प्लॅनिंग केलंय? या ठिकाणी टॉप 4 मध्ये पोहोचलात आता यानंतर टॉप 2 मध्ये पोहोचायचं आहे त्याच्यासाठी हा सामना फार महत्वाचा असेल. सामना तर भरपूर महत्त्वाचा असणार आहे. जिंकण्याचा प्रयत्न समोर मगाच्या क्वालिफायर मध्ये आम्ही त्यांना हरवलं होतं. थोडंसं चुका झाल्या होत्या बॅटिंग मध्ये.
फिल्डिंगमध्ये चुका झाल्या होत्या. ह्यावेळेस दिन खेळावं लागत. दोन्ही ज्या चुका झाल्या आहेत त्या दुरुस्त करून जास्त धावा करण्याचा प्रयत्न करू. आम्ही पण टॉस जिंकलो असतो तर प्रथम बॅटिंग करणार होतो. आम्हाला जे पाहिजे होतं ते समोरच्या संघाने दिलं आहे. आता बघूया पुढे काय होईल ते. ओके, खूप साऱ्या शुभेच्छा त्यासाठी तुम्हाला. तर हे होते मिस्टर आकाश सपकाळ. आणि यानंतर मात्र आपण पुन्हा एकदा जातोय कॉम्बॉक्स मध्ये. त्या ठिकाणी 50 धावांचं विजय लक्ष घेऊन आपल्याला मैदानामध्ये खेळताना पाहायला मिळत आहेत अन्वी इलेव्हन्स या संघाचे आघाडीचे फलंदाज. तर या ठिकाणी पहिलाच बॉल भिरकावलाय. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली झेल पकडलाय. पहिला फलंदाज बॅक टू द पॅव्हिलियन. विदिशा चॅलेंजर्स ऑन फायर असेल. काय जबरदस्त सुरुवात केली इथे. अर्थात या ठिकाणी जर आपण पाहिलं तर झेल थोडासा दूर होता, परंतु स्वतःमध्ये प्रचंड आत्मविश्वास देखील पाहायला मिळाला आणि सुरेख झेल पाहायला मिळालाय. पहिला फलंदाज गोल्डन डकचा शिकार होतोय. बॅक टू द पॅव्हिलियन. काय सुरुवात झाली इथे. अगदी जी सुरुवात अभिप्रेत होती ती सुरुवात पाहायला मिळते. तर या ठिकाणी पहिल्याच बॉलवरती विकेट मिळाल्यानंतर कॉन्फिडन्स आता नक्कीच वाढलेला पाहायला मिळतोय टीम विदिशा चॅलेंजर्सच्या संघाचा. चेहऱ्यावरती स्माइल आहे आणि असायला पाहिजे, का नसेल. गेले 2 पर्वामध्ये मात्र सातत्याने संघर्ष केला. या पर्वामध्ये संधी आले. प्रथम क्रमांकावरती विराजमान झाला संघ. टॉप 4 मध्ये ज्यावेळेला आपण संघ पोहोचलेले पाहिले त्यावेळेला. आणि त्यानंतर मात्र प्रथम फलंदाजी करत असताना निर्धारित 5 ओव्हरमध्ये 49 धावा बनवल्या. त्यामध्ये केशव महाराज यांची बॅट देखील चांगल्या पद्धतीने तळपताना पाहायला मिळाली. ज्या पद्धतीने 2 बॉलवरती 10 धावांचं कॉन्ट्रीब्युशन त्यांनी दिलं, चौकार षटकार मारले, त्यानंतर जबरदस्त या ठिकाणी माहोल देखील क्रिएट केला गेला. केशव महाराज फलंदाजीमध्ये आज चमकलाय. तेवढीच चमकदार गोलंदाजी देखील इथं होणं गरजेचं असेल. टीम विदिशा चॅलेंजरच्या माध्यमातून देखील रमेश कोपटकर गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज होत आहेत पंचांच्या उजव्या बाजूने. या षटकातला दुसरा बॉल यावेळेला पुन्हा एकदा भिरकावला ऑफ साइडला. क्षेत्ररक्षक मात्र पाहायला मिळतात. पहिली धाव घेतली, दुसरी धाव घ्यायची आहे, परंतु नॉन स्ट्राईक एंडवरती जे फलंदाज आहेत त्यांनी स्ट्रायकर बॅटर्सला नकार दिलाय. त्यांना माहिती आहे पहिल्या बॉलवरती विकेट गेले, आता धोका पत्करायचा नाहीये. त्याच्यामुळे कुठेतरी एका धावेवरती समाधान मानलंय आणि एका धावेच्या माध्यमातून या ठिकाणी 50 धावांचा पाठलाग करत असताना टीमचं खातं ओपन केलंय. सुरुवात मात्र या ठिकाणी विदिशा चॅलेंजर्सला खूपच समाधानकारक लाभलेली देखील पाहायला मिळते. परंतु आपण नेहमीच म्हणतो ऑल इज वेल दॅट्स एंड इज वेल. ज्याचा शेवट चांगला असतो ते सर्व काही चांगलं असतं. इथे चांगल्या सुरुवातीनंतर या चांगल्या सुरुवातीचं रूपांतर गोड शेवटामध्ये देखील केलं जाईल का हे देखील बघूया. तर त्याच वेळेला मात्र सातत्यानं आपण पाहतोय दुसरीकडे रमेश यांच्या गोलंदाजीसाठी क्षेत्ररक्षणामध्ये सातत्यानं बदल देखील केले जात आहेत. ऑन साइडला जर आपण बघितलं तर एक खेळाडू 30 सर्कलच्या बाहेर डीप मिड विकेटला आपल्याला पाहायला मिळतोय, तर ऑफ साइडला डीप एक्स्ट्रा कव्हरला देखील एक खेळाडू 30 सर्कलच्या बाहेर पाहायला मिळतोय. बाकीचे सर्व खेळाडू 30 सर्कलच्या आतमध्ये. या षटकातला पुढचा बॉल पुन्हा एकदा अलॉंग द कार्पेट खेळलाय. बॉल अगदी जमिनीला गुदगुदला करत चालला होता डीप मिड विकेटला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. एक धाव मात्र तर ते रोखू शकलेले नाही आहेत आणि एका धावेच्या माध्यमातून आता टीमची धावसंख्या मात्र पोहोचले 2 या आकड्यावरती. 50 धावांचं विजयी लक्ष्य असेल. अर्धशतकी तुम्हाला इथे खेळायचे तुमच्या टीमला जर इथून फायनल मध्ये पोहोचवायचं असेल तर. हारकर जीतने वालों को बाजीगर कहते, हराकर जीतने वालों को सिकंदर कहते. आज तुम्हाला जर बनायचं असेल सिकंदर तर इथे हा सामना तुम्हाला जिंकणं गरजेचं असेल, कारण जो संघ जिंकेल तो पोहोचेल या स्पर्धेच्या फायनल साठी. म्हणजे किमान तरी द्वितीय क्रमांकाची ट्रॉफी तुम्ही तुमच्या गावी घेऊन जाऊ शकाल. दापोली प्रीमियर लीग पर्व 10. हो, यावेळेला खोलवरचा बॉल भिरकावलाय. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली आलाय, पकडलाय झेल. दुसरा फलंदाज बॅक टू द पॅव्हिलियन. दॅट्स अ सुपर आउटस्टँडिंग डिलिव्हरी. आणि यावेळेला सुरेख झेल देखील पाहायला मिळतोय. थोडासा दूर होता, शेवटपर्यंत नजर हटवली नाही आणि सुरेख झेल मात्र पाहायला मिळतोय. अप्रतिम झेल इथे पकडलाय. अन्वी इलेव्हनचा दुसरा फलंदाज बॅक टू द पॅव्हिलियन. काय झेल पकडलाय, लक्षवेधी झेल होता. हा झेल कदाचित सामन्याला कलाटणी देणारा ठरू शकेल. ज्या पद्धतीने गोलंदाजी आपण पाहिली आहे ना,
आज मंत्रमुग्ध केलं या गोलंदाजाने. रमेश कोपटकर एक मोठं नाव दापोली टेनिस क्रिकेट विश्वातलं, ज्याचं आदराने गोलंदाजीमध्ये नाव घेतलं जात आहे. संघाची धावसंख्या मात्र या ठिकाणी पाहू शकता 2 धावा 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. 2 स्टार खेळाडू बॅक टू द पॅव्हेलियन झालेत आणि या धक्क्यातून आता अन्वी 11चा संघ कशा पद्धतीने सावरेल हे बघणं गरजेचं असेल. भगवान जब भी देता है चप्पर फाड़ के देता है. विदिशा चॅलेंजर्सने अपेक्षा देखील नसेल केली की एवढं मोठं यश पहिल्याच ओव्हरमध्ये मिळेल. काय जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते मिस्टर रमेश यांच्या माध्यमातून देखील. सर ए बी जोशी एंडकडनं गोलंदाजी करत असताना विध्वंसक गोलंदाजी पाहायला मिळाली. धारदार गोलंदाजी होती, फलंदाजाला मात्र सातत्यानं परेशान केलं आणि सर ते शेवटी या ठिकाणी 2 फलंदाज आतापर्यंत त्याने बॅक टू द पॅव्हेलियन पाठवलेत. नवीन बॅटर्स मैदानाच्या आत दाखल झालेत. मिस्टर अनुप आपल्याला पाहायला मिळतात. कॅप्टन कूल, हाजमे की गोली, रंगों की ओली, गुजरात की घाघरा चोली. क्रिकेट के मैदान में विराट कोहली की बल्लेबाजी खूब देखी थी, वो खूब देखी थी कप्तानी विराट कोहली की. आज दोबारा चलना पडेगा मिस्टर अनुप देशमुख को. याला अनुपला चालावं लागेल, बॅटच्या माध्यमातून बोलावं लागेल. ओ हा बॉल चांगला टाकला इथे. क्षेत्ररक्षक आहे थर्डच्या सर्कलच्या आतमध्ये डीप फाईन लेगला बॉल अडवलाय. एक धाव कदाचित बघूया इथे पूर्ण केली जाईल का. थोडीशी तू मैमय 2 बॅटरच्या दरम्यान देखील पाहायला मिळते. ताळमेळ थोडासा कमी प्रमाणामध्ये पाहायला मिळाला. आको में इशारा होना चाहिए था, परंतु या ठिकाणी मात्र जर आपण पाहिलं तर धावसंख्या आता 3 या आकड्यावरती पाहायला मिळते. अप्रतिम गोलंदाजी, अप्रतिम गोलंदाजीचा एक उत्तम नमुना आपल्याला पाहायला मिळतोय. दबावामध्ये नेहमी स्वतःला सांगा शर्यत संपलेली नाहीये, कारण मी अजून जिंकलेलो नाहीये. विदिशा चॅलेंजरचा संघ मित्रांनो पर्व 8 पर्व 9 मध्ये दाखल झाला होता. टॉप 4 मध्ये देखील पोहोचू शकला नव्हता, परंतु पर्व 10 मध्ये काही कमबॅक केलंय. कमबॅक करावं ना तर असं करावं जे विदिशा चॅलेंजर्सने केलंय इथे. आणि आता नुकताच या ठिकाणी पहिल्या ओव्हरमध्ये 2 विकेट घेतल्यानंतर अंतिम फेरीच्या दिशेने देखील पोहोचायचं आहे. हा कॉन्फिडन्स आता देखील नक्कीच काढूचा वाढलेला पाहायला मिळतोय. नाहीये, तयार नाहीये. पुन्हा एकदा बॉल फेकावा लागेल रमेश कोपटकर यांना. चांगली गोलंदाजी केली आतापर्यंत. जर आपण पाहिलं 2 विकेट त्यांच्या नावावरती पहिल्या षटकामध्ये. सुरुवात चांगली करून दिली आपल्या टीमसाठी. या षटकातला पुढचा बॉल भिरकावलाय. नो मॅच लाईन एरियामध्ये बॉल चाललाय. 1-2 बाउन्स सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. देर आयर दुरुस्त आयर, विलंब से किंतु सफल स्ट्रोक बैटर्स के बल्ले से देखने को मिलता हुआ. षटक देखील इथे संपलंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 50 धावांचं लक्ष्य चेस करताना धावसंख्या मात्र झाले अन्वी 11 या टीमची 7 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. अजून देखील जर पाहिलं तर येणाऱ्या 4 ओव्हरमध्ये सामना जिंकण्यासाठी तब्बल 43 धावांची आवश्यकता आहे. इंटरेस्टिंग मोमेंट असेल, इंटरेस्टिंग मोमेंट असेल. ज्यांना कोणाला हृदयविकाराचा त्रास असेल ना मित्रांनो, डोळे बंद करा, कारण हा सामना शेवटच्या बॉलपर्यंत जाऊ शकेल. कारण दोन्ही टीम विजेतेपदाचे प्रबळ दावेदार आहेत. एवढ्या सहजासहजी अन्वी 11चा संघ हार मानणारा नाही आहे, कारण या टीमने देखील या संपूर्ण स्पर्धेमध्ये 2ऱ्या क्रमांकावरती आपलं स्थान निश्चित केलंय. तर त्याच वेळेला जर पाहिलं तर विदिशा चॅलेंजरचा संपूर्ण चमू एकवटला. थोडंसं प्लॅनिंग केलंय 2ऱ्या ओव्हरसाठी आणि त्यानंतर आता गोलंदाजी ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळतील. कदाचित कॅप्टन कूल मनोज मोहितेच्या हातामध्ये तर बॉल दिसतोय आणि 2रं षटक घेऊन कदाचित तोच येतोय काय बघूया. अर्थात या ठिकाणी दापोली प्रीमियर लीग पर्व 10व आपण सर्वजण पाहतोय. आजची शेवटची रात्र असेल. गेल्या 2 रात्री प्रेक्षकांनी देखील प्रचंड प्रेम केले या स्पर्धेवरती. खूप मोठ्या प्रमाणामध्ये दापोलीकर या मैदानामध्ये उपस्थित राहिले, स्पर्धेचा आस्वाद घेतलाय. ऑनलाईन देखील पहिल्या दिवसामध्ये तब्बल जवळजवळ 33,000 प्रेक्षक आमच्या बरोबर जोडले गेले. कालच्या दिवसामध्ये देखील खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रेक्षकांनी ऑनलाईन ही स्पर्धा पाहिली आणि आजच्या अंतिम रजनीमध्ये देखील खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रेक्षक वर्ग देखील या ठिकाणी दाखल झालाय. जयेश भोसले सरांनी दापोलीचं खूप सारे कौतुक केलं. दापोलीमध्ये अनेक ठिकाणी तुम्हाला बघण्यासारखे आहेत. अर्थात मुरुड, हरनई, कर्देसारखे बीच देखील तुम्हाला पाहायला मिळतील. दाभोळमध्ये चंडिके मातेचं दर्शन देखील तुम्ही घ्या. अर्थात आध्यात्मिक क्षेत्र देखील या ठिकाणी तुम्हाला बघायला भेटेल. पर्यटन स्थळं देखील बघायला मिळतील. खूप काही तुम्हाला या दापोलीमध्ये पाहायला भेटेल आणि त्याचमुळे दर शनिवारी रविवारी खूप मोठ्या प्रमाणामध्ये पर्यटक देखील या दापोलीमध्ये दाखल होतात. मनोज मोहिते पहिलाच बॉल बॅक टू द बॉलर. फॉलो थ्रो मध्ये यावेळेला बॉल अडवलाय, मात्र एक धाव तर रोखू शकलेले नाहीयेत. सोपं नसतं कोणत्याही गोलंदाजाला बॉल फेकल्यानंतर चेंडू अडवणं. आता यावेळेला बंड्या शिर्केची आठवण आले. पहिला सामना मित्रांनो आठवा, सुपर किंग दापोलीचा चालू होता. बंड्या शिर्के गोलंदाजी ट्रॅक वरती होते. ए बी जोशी सर एंड कडनं गोलंदाजी करत असताना बॅटर्सने जो बॉल मारला होता ना, तो बॉल अडवताना हाताला दुखापत झाली आणि हा खेळाडू स्पर्धेतनं बाहेर पडला.
धावसंख्या मात्र 8 या आकड्यावरती पोहोचले. षटक क्रमांक 2 चा खेळ सुरू असताना बंड्या शिर्केला आम्ही मिस केलं या स्पर्धेच्या दरम्यान. आयकॉन खेळाडू होता सुपर किंग दापोली संघाचा. त्याची अनुपस्थिती मात्र प्रकर्षाने सुपर किंग दापोली संघाला देखील जाणवली, कारण हा संघ मात्र लीग फॉर्मॅट मध्येच गारद झालेला आपल्याला पाहायला मिळाला. पर्व 8 मध्ये चॅम्पियन ठरला होता सुपर किंग दापोलीचा संघ. यावेळेला पुन्हा एकदा आपण पाहतोय गुड वरचा बॉल थोडासा इथे फटका फसलेला होता, परंतु क्षेत्ररक्षक दूर देखील पाहायला मिळतोय. एकदा वेगाने कंप्लीट केले, दुसऱ्या धावेसाठी देखील धावलेत. चित्याची चपळता दोन्ही बॅटरच्या दरम्यान देखील पाहायला मिळते. गुड रनिंग बिटवीन विकेट, 2 धावा घेतलेत. संघाची धावसंख्या मात्र आता डबल फिगर मध्ये पाहतोय. 10 धावा इथे स्कोर बोर्डवरती कंप्लीट होत असताना सामना जिंकण्यासाठी अजून देखील मित्रांनो 40 धावांची आवश्यकता आहे. बनवू शकतात, संघर्ष मात्र तुम्हाला इथे करावा लागेल. तुम्हारा आज का पसीना कल का परफ्यूम बनेगा. जो पानी से नहाता है वो लिबास बदलता है, जो पसीने से नहाता है वो इतिहास बदलता है. आज जर तुम्हाला इतिहास बदलायचा आहे तरी इथे संघर्ष करावा लागेल. मॅच मध्ये दोन्ही टीम कडनं प्रयत्नांची पराकाष्ठा केली जाते. यावेळेला पुन्हा एकदा ब्लॉकर पद्धतीचा बॉल मिड ऑनला क्षेत्ररक्षक होता, जेल टिपू शकले असते, परंतु इथे जेल सुटलाय. मोक्याच्या क्षणी मिळालेले जीवनदान यावेळेला किती फायद्याचं ठरेल बॅटर्सला हे बघणं गरजेचं आहे. वो कहते हैं ना कि बख्श देता है खुदा उनको जिनकी किस्मत खराब होती है, वो हरगिज नहीं बख्शे जाते जिनकी नीयत खराब होती है. न मेरा एक होगा न 13 लाख होगा, न तारीफ तेरी होगी न मजाक मेरा होगा. यावेळेला खरं तर नक्कीच कौतुक झालं असतं जेल पकडला गेला असता तर, परंतु जेल सुटला. त्यानंतर आडव्या बॅटने ऑन साइडला ड्राईव्ह देखील केला. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मिसफिल्ड काय झाली आणि एका धावेचं रूपांतर 2 धावेमध्ये देखील काय झालं. अतिशय सुरेख रनिंग बिटवीन विकेट या दोन्ही खेळाडूंच्या दरम्यान पाहायला मिळते. धावसंख्या मात्र आता पुढे सरकली आहे. 13 या आकड्यावरती पोहोचले. पहिलं षटक देखील खूपच चांगलं पाहायला मिळालं मिस्टर रमेश कोपटकर यांचं, आणि त्यानंतर मनोज मोहिते यांची देखील गोलंदाजी खूपच चांगली पाहायला मिळते. एक मोठा फटका यायला पाहिजे तर, आणि तरच इथे अन्वी 11 हा संघ या मॅच मध्ये कमबॅक करू शकतो. कॅप्टन कुल मिस्टर अनुप देशमुख आपल्याला पाहायला मिळतात. अजून देखील स्ट्राईक वरती प्रचंड अनुभव राहिला अनुप देशमुख यांच्याकडे. गेले अनेक वर्ष दापोली टेनिस क्रिकेटची सेवा करतात, अनेक संघाचं नेतृत्व केलंय. दापोली प्रीमियर लीगचा अनुभव आहे त्यांच्या पाठीमागे, परंतु फ्लडलाईट मध्ये ते पहिल्यांदाच खेळतात त्या मैदानावरती. ओहो पुढे आलेत, स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न केलाय. ऑन साइडला स्क्वेअर लेगच्या दिशेने बॉल खेळून काढला. एक धाव इथे कंप्लीट केली जाईल आणि एका धावेच्या माध्यमातून धाव संख्या मात्र आता पोहोचते 14 या आकड्यावरती. चांगली सुरुवात, 2 फलंदाज मात्र बाद झालेत. विदिशा चॅलेंजर्सने अतिशय जबरदस्त अशी सुरुवात आपल्या टीम साठी केले. रमेश कोपटकर यांचं कौतुक करावं लागेल, जी सुरुवात त्यांनी करून दिली ना. आज आदरणीय रवींद्रजी सातनाक साहेब देखील खुश झालेले असतील, कारण त्यांचा संघ तेवढ्याच लय आणि सुरामध्ये आतापर्यंत खेळतोय. आखो टप्प्याचा बॉल बॅट मधोमध घेतलाय, भिरकावलाय, बॉल चाललाय आउट ऑफ द पार्क. 4 धावांसाठी संधी होती मोठे फटके खेळण्याची आणि या संधीचं सोनं देखील केलंय. या 4 धावा मिळाल्यात आणि त्याचबरोबर षटक क्रमांक 2 चा खेळ संपलाय. धावसंख्या मात्र या ठिकाणी आपण पाहतोय 18 धावा आतापर्यंत स्कोर बोर्डवरती कंप्लीट झालेत आणि त्याचबरोबर ड्रिंक्स आता मैदानामध्ये देखील गेले आहे. पहिल्या 12 बॉलचा या ठिकाणी खेळ संपलाय. समीकरण काय सांगताय, 18 बॉल मध्ये किती धावांची आवश्यकता आहे ते देखील बघूया. पहिल्या 12 मध्ये 18 झालेत, येणाऱ्या 18 मध्ये किती धावा पाहिजेत. 32 धावांची आवश्यकता असेल. 18 बॉल 32 बनवू शकतात. 12 मध्ये 18 बनलेत, 18 मध्ये 32 बनवायचे तुम्हाला. युवराज सिंग यांची फलंदाजी आठवा. 6 मध्ये 6 षटकार ठोकले होते. शैलूने गेल्या पर्वामध्ये देखील याच मैदानावरती आपण सर्वांनी पाहिलं 4 ला 4 षटकार ठोकले. या प्रीमियर लीग मध्ये देखील असे काही बॅटर्स आपण पाहिले ज्याने 3 बॉल मध्ये 3 षटकार देखील ठोकले होते. केशव महाराजची फलंदाजी आपण बघितली. पहिल्यांदा बॅटिंग करत असताना त्याने देखील आक्रमक फलंदाजी केली आणि आपल्या टीमला गरज असताना चौकार षटकार त्याच्या बॅट वरून देखील पाहायला मिळाले. अगदी तद्भुत तशाच पद्धतीची बॅटिंग आता अन्वी 11 या टीमच्या कोणत्या तरी एका फलंदाजाला इथे सादर करणं गरजेचं असेल. दापोलीकर मात्र मोठ्या संख्येने दाखल झालेत. आज दापोलीचा जर उल्लेख केला तर कबड्डीच्या मैदानावरती कबड्डीची पंढरी म्हणून दापोली तालुक्याची ओळख आहे. येणाऱ्या काही कालावधीमध्ये काही वर्षामध्ये क्रिकेटची पंढरी म्हणून देखील याच दापोली तालुक्याची ओळख सर्वदूर पसरताना देखील आपल्याला पाहायला भेटेल. या दापोली तालुक्याने टेनिस क्रिकेट विश्वाला अनेक खेळाडू दिले आणि ते देखील करताना दापोलीचं नाव टेनिस क्रिकेटच्या पटलावरती रोशन करताना देखील पाहायला मिळत आहेत. ही क्रिकेटची जी स्पर्धा जर आपण पाहिली तर आज देश विदेशामध्ये देखील ऑनलाईनच्या माध्यमातून tenniscricket.in च्या माध्यमातून अनेक प्रेक्षक घर बसल्या या स्पर्धेचा आस्वाद घेताना पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक 3 चा खेळ सुरू होतोय. गोलंदाजी ट्रॅक वरती
रमेश कोपटकर ज्याने पहिल्याच ओव्हरमध्ये 2 फलंदाजांना बॅक टू द पॅव्हिलियन पाठवलं. फलंदाजांचा कर्दन काळ. नाव आहे रमेश कोपटकर. गोलंदाजी ट्रॅक वरती तिसऱ्या ओव्हरसाठी तयार. तिसऱ्या षटकातला पहिलाच बॉल शफल झालेत. खेळला बॉल. बॉल चालला डीप पाइन लेग सीमारेषेच्या दिशेने. वन्स बाउन्स येतोय चौकार. दॅट्स अ सुपर स्टार्टअप आपल्याला पाहायला मिळते या ओव्हर मध्ये. काय सुरुवात केली. मोठा फटका यायला पाहिजे होता. आला इथे. आता समीकरण बनलंय या मॅच मध्ये अन्वी 11 टीम साठी देखील. पहिल्या 2 ओव्हर मध्ये मात्र थोडासा चाचपडताना संघ पाहायला मिळाला. तिसऱ्या ओव्हर मध्ये काय सुरुवात केली आहे आणि ज्यावेळेला पहिल्याच बॉल वरती चौकार येतो ना किंवा षटकार येतो ना त्यावेळेला फलंदाजाचा कॉन्फिडन्स देखील वाढताना आपल्याला पाहायला मिळतो. इथून मात्र आता पुढच्या प्रत्येक बॉल वरती डबल घेतली किंवा एखाद्या खराब बॉल वरती एखादा चौकार किंवा षटकार मारला तर मला वाटतं रणनीती अगदी बरोबर ठरलेली पाहायला भेटेल. कारण सरासरी मात्र नक्कीच बरोबरी देखील येईल. यावेळेला पुन्हा एकदा रमेश यांच्या हातामध्ये बॉल असेल. सर AB जोशी एंड कडनं पहिलं षटक अप्रतिम हाताळलं परंतु वैयक्तिक कोट्यातलं दुसरं टीम साठी ज्यावेळेला तिसरं षटक घेऊन आले त्यावेळेला जोरदार आक्रमण पहिल्याच बॉल वरती झाले. तिसऱ्या षटकाला दुसरा बॉल. यावेळेला मात्र आडव्या बॅटने खेळायचा. फटका फसला इथे. चेंडू आणि बॅट यांचा संपर्क होऊ शकलेला नाहीये. बॉल गेलाय. यष्टिरक्षक अक्षय मांडवकर यांच्या हातामध्ये. अक्षयची देखील आज प्रशंसा करावी लागेल. छोटा तीर वार करे गंभीर. आज छोट्या उंचीच्या खेळाडूंचा बोलबाला राहिला या स्पर्धेमध्ये. मग आमचे समीर सावंत असतील, आमचे अक्षय मांडवकर असतील, मूर्तिलान कीर्तिमान दापोलीकरांची शान हे खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. रमेश कोपटकर उंचपुरा गोलंदाज गोलंदाजी ट्रॅक वरती. ओहो यावेळेला भिरकावलाय. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली येतोय का बघूया. ओहो जबरदस्त इथे क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. काय जबरदस्त डिफेन्स पाहायला मिळते. अप्रतिम अद्भुत करिश्मा या ठिकाणी पाहायला मिळाला. केशव महाराज होते त्या ठिकाणी. केशव महाराज ऑन फायर असतील. अगदी टायमिंग प्रॉपर होता इथे जंप मारण्याचा आणि इथे नक्कीच 4 धावा रोखलेत त्याने. षटकार येऊ शकला असता. काय जबरदस्त फिल्डिंग केली. पहिल्यांदा बॅटने करिश्मा दाखवला त्यानंतर मात्र फिल्डिंग साठी आले. अप्रतिम कामगिरी डिफेन्स वरती पाहायला मिळते. ये तो जाकी है जी हा दोस्तों पिक्चर बाकी है. चला क्षेत्ररक्षक थोडंसं पाठीमागे व्हा. प्रेक्षक थोडंसं पाठीमागे व्हा. प्रेक्षक थोडंसं पाठीमागे व्हा. फिल्डर्सला कोणती अडचण होणार नाही याची दक्षता घेऊया. चला केशव महाराज साऊथ आफ्रिकेचा खेळाडू त्याची आठवण करून दिली इथे केशव महाराजने देखील. ओ यावेळचा बॉल चांगला आहे. सन्मान दिलाय. चांगल्या बॉलला सन्मान द्यायचं. खराब बॉल वरती तुटून पडायचं. धावले दुसऱ्या धावेसाठी. धावचेची संधी. यस पंचांचं बॉल आकाशाकडे. मोठी विकेट. बॅक टू द पॅव्हिलियन. विदिशा चॅलेंजरच्या प्रांगणामध्ये इथे आनंदाला उधाण आलंय. सेलिब्रेशन मात्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय. दॅट्स अ सुपर आउटस्टँडिंग परफॉर्मन्स पाहायला मिळतोय. रमेश खोपटकर गोलंदाजी ट्रॅक वरती असताना केशव महाराजने षटकार काय अडवला आणि त्यानंतर जबरदस्त आपल्याला डिफेन्स देखील पाहायला मिळतोय. आज एक वेगळंच रसायन पाहायला मिळते प्रत्येक खेळाडूकडे. जबरदस्त कॉन्फिडन्स आत्मविश्वास देखील प्रत्येक खेळाडूकडे आपण बघतोय आणि त्याच आत्मविश्वासाच्या जोरावरती या ठिकाणी सामना जिंकत अंतिम फेरीमध्ये क्वालिफाय व्हायचा हा निर्धार इथे मात्र केलाय. निर्धार करायला पाहिजे. रजनीकांत हे नाव तुम्ही ऐकलं असेल. कधी काळी एसटी डेपो मध्ये बस कंडक्टरची भूमिका त्यांनी पार पाडली परंतु त्यानंतर ते साऊथचे सुपर डुपर हिरो देखील ठरले. आज एका चित्रपटासाठी 125 करोड घेतात. तुम्हाला देखील जर एवढं महागडं ठरायचं असेल ना तर त्याच्यासाठी तुम्हाला देखील संघर्ष करावा लागेल. जॉनी लिव्हर हे नाव तुम्ही सर्वांनी ऐकलंय. 7वी मध्ये असताना शाळेची फी भरण्यासाठी पैसे नव्हते. शाळा अर्धवट सोडली. हॉटेलमध्ये टेबल वगैरे साफ केले. रस्त्यावरती उभं राहून गोळ्या बिस्किट विकली परंतु बॉलिवूड मध्ये आले. त्या ठिकाणी संघर्ष केला आणि हास्य विनोदाचे ते अनभिषिक्त सम्राट देखील बनले. अर्थात कठीण काळामध्ये संघर्ष केल्यानंतर ते मोठे होऊ शकतात. तुम्हाला देखील इथे स्टार बनण्याची संधी असेल. गरज आहे या ठिकाणी मात्र संघर्ष करण्याची. आपण नेहमी म्हणतो प्रयत्न वाळूचे कण रगडिता. मित्रांनो तेलही गळे. आज इथे करावं लागेल. कल करे सो आज कर, आज करे सो अभी कर. यावेळेला दोन्ही टीम तयार. रमेशचा यावेळेचा बॉल थोडासा खाली राहिलाय. अलॉंग द कार्पेट खेळलाय. केशव महाराज आलेत बॉल वरती. बॉल पकडलाय परंतु 2 धावा तर रोखू शकलेल्या नाहीयेत आणि इथे आपण पाहतोय 2 धावांच्या माध्यमातून धावसंख्या पोहोचले 27 या आकड्यावरती. षटक क्रमांक 3 चा खेळ सुरू असताना मैदानामध्ये 50 धावांचं विजयी लक्ष्य इथे सेट केलंय. संघर्ष करावा लागेल इथे.
धीरूभाई अंबानी हे नाव तुम्ही सर्वांनी ऐकलंय. कधी काळी पेट्रोल पंपावरती काम केलं, संघर्ष केला आणि त्यानंतर करोडोचं साम्राज्य त्यांनी निर्माण देखील केलं. ओहो, यावेळेला फटका फसलाय, क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली झेल पकडलाय. फलंदाजाचा खेळ खल्लास. केशव महाराज यांचा करिश्मा पाहतोय आपण. अजून देखील सामना जिंकण्यासाठी 23 धावांची आवश्यकता असेल. समीकरण ऑन आहे अजून देखील अन्वी इलेव्हनच्या टीम साठी, परंतु इथे विकेटवरती उभं राहण्याची गरज असेल. आता संकटमोचक कामगिरी कोण पार पाडणार, हाच एक प्रश्नचिन्ह अन्वी इलेव्हन या टीम समोर असेल. टॉप 4 साठी क्वालिफाय झाला. गुणतालिकेमध्ये नंबर 2 वरती हा संघ विराजमान. नंबर 1 वरचा संघ होता विदिशा चॅलेंजर. आम्ही पाहतोय आमच्या आदरणीय रवींद्रजी सातनक साहेब यांच्या चेहऱ्यावरती स्माइल असायला पाहिजे, कारण गेल्या 2 पर्वामध्ये लीग फॉर्मॅटमध्ये त्यांचा संघ बाहेर पडला होता. कमबॅक केलं या पर्वामध्ये आणि असं कमबॅक होणं नाही त्यांच्या टीमकडनं. त्याचबरोबर गेल्या पर्वामध्ये देखील आम्ही टेटवली प्रीमियर लीग मध्ये त्यांच्या टीमला चॅम्पियन होताना देखील पाहिलं होतं. दापोलीचं ऐतिहासिक आझाद मैदान मात्र त्यांना हुलकावणी देत होतं. या पर्वामध्ये वचपा काढलाय. लीग फॉर्मॅटमध्ये गुणतालिकेमध्ये नंबर 1 वरती विराजमान राहिला संघ. त्यानंतर आता पहिल्या क्वालिफायरच्या मॅच मध्ये पहिल्यांदा बॅटिंग केली, 49 धावा बनवल्या. गोलंदाजी करण्यासाठी हा संघ आला रमेश कोपटकर यांनी खूपच चांगली सुरुवात करून दिली आणि त्यानंतर आता ज्या पद्धतीने कामगिरी आपण पाहतोय ना, ती थक्क करणारी राहिले. अनबिलिव्हेबल अनबिलिव्हेबल या ठिकाणी सुरुवात आपल्याला पाहायला मिळाली. दरम्यान या ठिकाणी शेवटचे 12 बॉल सामना जिंकण्यासाठी अजून देखील 23 धावांची आवश्यकता. हो निगाह है मंजिल पर, कदम हो राह पर, तो ऐसी कोई राह नहीं होती जो मंजिल तक ना जाती हो. जिनके अंदर मंजिल को पाने की चाहत होती है, वही लोग समुंदर के ऊपर पत्थरों के पुल बना देते हैं. आता तुम्हाला इथे मात्र हा जर समुद्र पार करायचा असेल, हा जर भवसागर पार करायचा असेल ना, तरी इथे चांगली गोलंदाजी करावी लागेल, चांगली बॅटिंग देखील करावी लागेल. फलंदाजी ट्रॅक वरती बॅटर देखील सज्ज होतोय. सुमेध जामदार यांच्यासाठी हा बॉल टाकलाय. पहिलाच बॉल होता षटकातला. बॉटमहँडचा खूप चांगला वापर केला. वेगाने धावले, चित्याची चपळता पुन्हा एकदा दोन्ही बॅटरच्या दरम्यान आपल्याला पाहायला मिळते. अगदी विकेटच्या मधोमध धावून तुम्हाला चालणार नाहीये, कारण आपण बघित होतो भारतीय टीमला 5 धावांची पेनल्टी बसली होती कालच्या दिवसामध्ये, ज्यावेळेला त्यांचा फलंदाज अगदी विकेटच्या मधोमध धावला होता. 5 धावांची पेनल्टी ज्यावेळेला इंग्लंड पहिल्या इनिंगची सुरुवात केली ना, त्यावेळेला 5 धावांनी सुरुवात केली होती त्याने. दरम्यान या ठिकाणी विकेटच्या साईडनं धावणं फार गरजेचं असेल तुम्हाला. तर यावेळेला आपण पाहतोय पुन्हा एकदा सुमेश ट्रायक वरती खेळताना पाहायला मिळतील. गोलंदाजी ट्रॅक वरती पुनश्च एकदा पिंटे आपल्याला पाहायला मिळतात. या षटकातला पुढचा बॉल पुन्हा एकदा बॉटमहँडचा सुरेख वापर केलाय. कव्हरच्या दिशेने बॉलला खेळलं. याही बॉलवरती दुहेरी धावा मिळतील आणि दुहेरी धावांच्या माध्यमातून आपण पाहतोय वेगाने विजयाच्या दिशेने संघ वाटचाल करताना देखील पाहायला मिळतोय. ज्यावेळेला हे षटक सुरू झालं त्यावेळेला 12 बॉलमध्ये 23 धावा बनवायच्या होत्या. एकंदरीत जर आपण पाहिलं तर समीकरण सोपं आहे, परंतु इथे जबाबदारीपूर्ण फलंदाजी देखील करणं गरजेचं आहे. कोणतंही टार्गेट छोटं किंवा मोठं नसतं. ऑस्ट्रेलिया साऊथ आफ्रिका यांच्या दरम्यानचा सामना 434 बनवल्या साऊथ आफ्रिकेने. बघता बघता त्या चेस देखील केल्या. इथे तुम्ही देखील 50 बनवू शकता. ओ हा बॉल चांगला टाकलाय, खोलवरचा बॉल आहे. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक पाहतोय. एक धाव कंप्लीट केले, दुसऱ्या धावेसाठी धावलेत आणि इथे बघता बघता दुसरी धाव देखील कंप्लीट केली जाते. प्रत्येक बॉल वरती 2-2 धावा आल्यात. आता थोडीशी धडधड वाढायला सुरुवात झाली विदिशा चॅलेंजर्स या टीमच्या चाहत्यांची देखील. मी मगाशीच म्हटलं हा सामना शेवटच्या बॉल वरती जाईल. ज्यांना कुणाला हृदयविकाराचा त्रास असेल ना, डोळे बंद करा, फक्त समालोचन ऐका, कारण या मॅच मध्ये काही घडू शकेल. अर्थात विजयाची खात्री कोणत्याही टीमला नाही आहे. संघर्ष दोन्ही टीम करताना पाहायला मिळत आहेत. यावेळेला चांगला बॉल आहे, दांडी गोल. यस, फलंदाज बॅक टू द पॅव्हेलियन. दॅट्स अ सुपर कमबॅक. पहिल्या 3 बॉल वरती 2-2 आल्या. त्यानंतर चौथ्या बॉल वरती बॉटमहँडचा वापर करत धावा घ्यायच्या होत्या. थोडेसे शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न काय केला आणि पाठीमागून बॉल सरळ यष्ट्यांवरती जाऊन आदळला. सुमेध जामदार बॅक टू द पॅव्हेलियन. देखील जे आलेत आपलं देखील या ठिकाणी स्वागत. कबड्डी असू दे किंवा क्रिकेटचे प्रचंड चाहते आहेत आणि प्रत्येक दापोलीकर कबड्डीवरती जेवढं प्रेम करतो ना, तेवढंच प्रेम क्रिकेटवरती देखील करताना मला पाहायला मिळत आहेत. अगदी रात्रीचे 2-2, 3-3 वाजेपर्यंत कबड्डीचे सामने पाहतात. त्याचबरोबर आपण परवाच्या दिवसामध्ये देखील बघितलं मित्रांनो, तब्बल 3:30 वाजेपर्यंत देखील आमचे
लाडके प्रेक्षक या ठिकाणी या ऐतिहासिक मैदानावरती उपस्थित राहून स्पर्धेचा आस्वाद घेत होते. धावसंख्या मात्र या ठिकाणी स्कोअर बोर्डवरती 33 धावा पूर्ण झाले. सामना जिंकण्यासाठी गरज आहे अजून देखील 17 धावांची. नितीनजी शिंदे साहेब या ठिकाणी उपस्थित झाले. श्री मंगल मंडप डेकोरेटर्स यांच्या माध्यमातून अतिशय सुरेख आपण लाइटिंगची व्यवस्था देखील पाहतोय. दरम्यान त्यांचा देखील संघ आतापर्यंत 4 वेळा चॅम्पियन ठरलाय. 5व्यांदा पुन्हा एकदा चॅम्पियन बनायचं आहे आणि त्याच्यासाठी लढत कुणाबरोबर असणार आहे? फाटक डेव्हलपर्स या टीमच्या विरोधामध्ये. मला वाटतं नितीनची मैत्रीपूर्ण लढत असेल, कारण फाटक डेव्हलपर्सचा संघ पर्व 3चा चॅम्पियन ठरला होता. पर्व 4 पर्व 5 मध्ये शिंदे फायटरचं वर्चस्व आणि त्यानंतर मात्र पर्व 6 मध्ये हा संघ पार्टिसिपेट झाला नाही. पर्व 7 मध्ये आला, चॅम्पियन ठरला. पुन्हा एकदा पर्व 8 मध्ये विश्रांती घेतली. पर्व 9 मध्ये आला, तिथे देखील चॅम्पियन बनला. आता पर्व 10 मध्ये खेळतोय. रजनी क्रिकेटने हुलकावणी दिली. आतापर्यंत एकदाही ते खेळलेले नाही आहेत आणि या रात्रीच्या फॉर्मॅटमध्ये चॅम्पियन बनू शकताल का हे देखील बघायचं आहे. पुन्हा एकदा खोदून काढलाय. बॉल विकेटला गुदगुदला करत चालला. इथे एक धाव कंप्लीट केले, दुसरी धाव घ्यायची आहे इथे. येस ऍब्सोल्युटली, ते दुसरी धाव देखील कंप्लीट होईल स्कोर बोर्ड वरती. संघाची धाव संख्या मात्र आता पोहोचते 35 या आकड्यावरती. येणारे शेवटचे बॉल शिल्लक असतील 6 धावा, 6 बॉल आणि 15 धावांची आवश्यकता असेल. हाय व्होल्टेज ड्रामा पुन्हा एकदा तमाम दापोलीकर पाहतील. सामना जिंकण्यासाठी समीकरण आता येऊन दाखल झालंय. 6 बॉल 15 धावांची आवश्यकता. समोरच्या बाजूचे प्रेक्षक, माझा आवाज जर तुमच्यापर्यंत पोहोचत नसेल, 6 बॉल 15 धावांची आवश्यकता आहे. सामन्यामध्ये ट्विस्ट पुन्हा एकदा येऊन दाखल झालेला आपल्याला पाहायला मिळतंय आणि गोलंदाजी ट्रॅक वरती आता सज्ज होतील. रुपेश आपल्याला पाहायला मिळत आहेत. सर ए बी जोशी एंड कडनं निर्णायक षटक घेऊन गोलंदाजी ट्रॅक वरती. यावेळेला स्वप्न दोन्ही टीमने पाहिलेत. डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम साहब हमेशा बोलते थे, सपने वो नहीं होते जो सोते वक्त देखे जाते हैं, सपने तो वो होते जिसके लिए इंसान सोना छोड़ देता है. अगर ख्वाब देखा इस प्रतियोगिता के फाइनल में पहुंचने का तो हिम्मत के साथ लड़ने की आवश्यकता होती है. वो कहते ना कि हिम्मत है मर्दा तो मदद है खुदा. आज लढावं लागेल, आज भिडावं लागेल. कल करे सो आज कर, आज करे सो अभी कर. विदिशा चॅलेंजर्स 6 बॉल 15 धावा डिफेन्स करेल का की अन्वी 11 या ठिकाणी 15 धावा बनवेल 6 बॉल मध्ये, हे बघणं गरजेचं असेल. शेवटच्या ओव्हर मधला पहिलाच बॉल या ठिकाणी पंच आमच्या दिशेने वळताय, दंडित केलंय. एक धाव मात्र भेटेल मिस्टर एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये. एका धावेच्या माध्यमातून समीकरण आता बदललंय. 6 बॉल 14 धावांची आवश्यकता. संघर्ष करावा लागेल. आपण पाहतोय परमेश्वराने देखील संघर्ष केला होता. भगवान श्रीकृष्णाने तुरुंगामध्ये जन्म घेतला. कंसाचा वध करण्याच्या अगोदर संघर्ष देवाने देखील केलाय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी या देशाची घटना लिहिली, परंतु त्याच्या अगोदर त्यांना देखील म्युन्सिपाल्टीच्या रस्त्यावरती दिव्याखाली बसून अभ्यास करावा लागलाय. संघर्ष महामानवाने केलाय. संघर्ष आपल्याला देखील करावा लागेल मित्रांनो. जर इथे तुम्हाला चॅम्पियन बनायचं असेल तर. चॅम्पियन कोण बनेल? फक्त एक पाऊल दूर आहे दोन्ही संघ अंतिम फेरीमध्ये पोहोचण्यासाठी. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. ओहो, यावेळेला भिरकावलाय. अगदी बॅटच्या मधोमध बॉल चाललाय आउट ऑफ द पार्क. 6 धावांसाठी ब्युटिफुल वंडरफुल षटकार. प्रणेश ऑन फायर. सामन्याचं इथे गणित बदलवून टाकलंय. 5 बॉल 8 धावांची आवश्यकता. बॉल अगदी बॅटच्या रडार मध्ये होता. आपण मराठी म्हणतो ना, आला अंगावर घेतला शिंगावर, अगदी तसाच इथं काहीच चित्र पाहायला मिळालं. बॉलला बॅटच्या रडार मध्ये घेतलं, भिरकावलं
आणि चेंडू सरळ 6 धावांसाठी ट्रॅव्हल देखील झालाय. वेल प्ले आपण पाहतोय इथे फलंदाजी ट्रॅक वरती प्रणेश आहे. प्रणेश आणि शुभम शुभ भव सांगावं लागेल. इथे प्रणेशने काय बॅटिंग केले शेवटपर्यंत, मात्र त्याने जिद्द सोडली नाही. तो संघर्ष करत राहिला. चिकाटी आहे या खेळाडूकडे, गुणवत्ता क्षमता प्रतिभा ठासून भरले या खेळाडूकडे. त्याचा वापर करायला पाहिजे होता आणि इथे त्याचा वापर केलाय. बॅटच्या मधोमध घेत इथे चेंडूला विरकावलं. 5 बॉल 8 धावांची आवश्यकता. आता दबाव प्रेशर इथे गोलंदाजावरती देखील असेल, परंतु इथे प्रेशर घेऊन चालणार नाही. कमबॅक करू शकता. 1 विकेट पाहिजे. तुमच्याकडे 5 बॉल आहेत आणि या 5 बॉल मध्ये तुम्हाला एका दुसरी विकेट पाहिजे, घेऊ शकता. याच्या अगोदर ती कामगिरी तुम्ही पार पाडले तर प्रज्ञेशला देखील एक मोठा फटका पाहिजे, जो की 6 धावांसाठी जाऊ शकेल. 5 बॉल 8 धावा. इथे आखोट टप्प्याचा बॉल ऑन साइडला ड्राईव्ह केलाय. स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक डीप मध्ये पाहायला मिळत आहे. थोडीशी मिसफील्ड होते. दुसऱ्या धावेसाठी धावलेत आणि बघता बघता दुसरी धाव देखील इथे कंप्लीट होत आपल्याला पाहायला मिळते. या ठिकाणी ही संपूर्ण स्पर्धा अर्थातच मीडियाच्या माध्यमातून देखील आम्ही लोकांपर्यंत पोहोचवली, प्रेक्षकांपर्यंत पोहोचवली. या स्पर्धेचे मीडिया पार्टनर माय कोकणचे आदरणीय मुश्ताक खान आणि शमशाद खान आपल्याला विनंती करतोय, कृपया आपण देखील आमच्या मुख्य व्यासपीठावरती यावं. आमचे मीडिया पार्टनर माय कोकणचे सर्व मुश्ताक खान आणि शमशाद खान आपल्याला विनंती करतोय, आपण मुख्य व्यासपीठावरती यावं. अहो यावेळेला भिरकावलाय, बॉल चाललाय आउट ऑफ द पार्क. 6 धावांसाठी सामना इथे फिनिश केलाय. बघा सेलिब्रेशन, बघा सेलिब्रेशन, बघा हा जल्लोष, बघा. अन्वी 11 हा संघ पहिल्यांदाच दापोली प्रीमियर लीग मध्ये सहभागी झाला आणि पहिलं वहिलं यश या टीमला मिळत आहे. सरळ फायनलचं तिकीट बुक केलंय. विदिशा चॅलेंजर्सला मात्र प्रतीक्षा करावी लागेल. सेलिब्रेशन बघा. आज आमचे माडिक साहेब खुश असतील, ज्या पद्धतीने त्यांचा टीम त्यांची संघ इथे लढला भिडला, शेवटपर्यंत हार मानायला तयार नव्हता. 5 षटकं खूपच चांगली आली, परंतु 4 षटकं चांगली आली, परंतु 5व्या षटकामध्ये सामन्याचं समीकरण बदलून टाकलं. 6 बॉलला 15 पाहिजे होता. सुरुवात मात्र स्वेअरने केली. 6 बॉल 14, त्यानंतर षटकार आणि त्यानंतर मात्र फिनिश केला. टर्निंग पॉइंट प्रज्ञेशची फलंदाजी आपण पाहिली आहे. मॅन ऑफ द मॅच